दीदी तुझं डोकं फिरलंय का? आता या वयात लग्न करणार? प्रशांत आपल्या मोठ्या बहिणीला प्रियाला म्हणाला. तुझं लग्न हा सगळीकडे चर्चेचा विषय बनलाय. आम्हाला तर कुठे तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाहीस. लहान बहीण तर कुठे गप्प बसणारी होती. तीही भावाच्या सुरात सूर ओढू लागली. आई, तू दीदीला का नाही समजावत? माझ्या सासरी मी एकत्र कुटुंबात राहते. माझ्या मोठ्या जावांनी तर त्या दिवसापासूनच टोमणे मारायला सुरुवात केली. ज्या दिवशी दीदी त्या वधूवर सूचक मेळाव्यात हिस्सा घ्यायला गेलेली. माहीत नाही लोक असले मेळावे का भरवतात. तेवढ्यात प्रियाची आई डोळे लाल करून म्हणाली, किती समजावले हिला, परंतु ऐकेल तर खरं. हिला हिचा संसार हवाय. जसं की आम्ही सगळेजण तर मेलोच आहोत. सगळ्यांचे टोमणे ऐकूनही प्रिया एकदम शांत होती. खरं तर तिला बोलायचं होतं की, हो आई, ज्या दिवशी माझे बाबा मला सोडून गेले त्या दिवशीच माझी आई हरवली. मी 15 वर्षापूर्वीच अनाथ झाली होते. परंतु काहीही न बोलता ती गप्पच होती. कारण इथं तिचं म्हणणं समजून घेणारं कोण होतं? कुटुंब तर फक्त नावापुरतं होतं. परंतु ती सगळ्यांच्या मध्ये एकटीच पडलेली. जसं तिच्या भावाचं आणि बहिणीचं लग्न झालं तसं हळूहळू नाती दुरावत गेली आणि आता तर तुटल्यातच जमा आहेत. त्यांच्या फॅमिलीतून ती कुठेतरी गायबच झाली होती. महिन्याच्या शेवटी सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे असायचं. तिच्या पगारावर कावळ्याप्रमाणे डोळा ठेवून असायचे. पगार हातात आला की सगळेजण ओरबडायचे. तिच्याकडे कधी पैसे मागायचे नाहीत, परंतु वेगवेगळ्या वस्तू मागायचे, किमती गोष्टी मागायचे. पगार येण्याच्या आठवडाभर आधीच सगळ्यांच्या डिमांड्स तिच्यापर्यंत पोहोचायच्या आणि तिने जर किंतु परंतु केलं तर सगळे तिलाच दोष द्यायचे. तिची सख्खी आई सुद्धा तिची साथ देत नव्हती. जसं की तिची नोकरी तिच्या घरच्यांसाठीच होती. एकटीच तर आहेस, एवढ्या पैशांचं काय करणार? एवढ्या सहजपणे सरकारी नोकरी मिळाली तुला. आता तुझे भाऊ बहीण हेच तुझं कुटुंब. यांच्यावर खर्च नाही करणार तर कोणावर करणार? गेल्या 15 वर्षांपासून ती हेच ऐकत आली होती. तिच्या लक्षात होतं की शासनानेही याच अटीवर नोकरी दिली होती की तुम्ही तुमच्या कुटुंबाची देखभाल करावी. परंतु 15 वर्षात शासनाकडून कोणीच बघायला आलं नव्हतं. वयाच्या 18 वर्षात तिला ही नोकरी लागलेली आणि तेव्हापासून तिने सगळी जबाबदारी उचलली होती. खरं तर तिला वकील बनायचं होतं. तिच्या बाबांची पण हीच इच्छा होती. परंतु प्रत्येकाची सगळीच स्वप्न कुठे पूर्ण होतात? किसी को जमीन नहीं मिलती तो किसी को आसमान नहीं मिलता. माहीत नाही बाबांनी त्यांच्या हृदयावर किती जोर टाकलेला की एके दिवशी हृदयाची धडधड थांबली. आपल्या पाठीमागे संपूर्ण कुटुंब सोडून बाबा कायमचे निघून गेले. वडिलांची सरकारी नोकरी होती. काही दिवसातच फॅमिली पेन्शन सुरू झाली. परंतु 5 माणसांच्या कुटुंबात ही पेन्शन कुठे पुरणार होती? अनुकंपा धोरणाची प्रक्रिया सुरू होती. प्रिया आणि तिची आई वडिलांच्या ऑफिसमध्ये चक्रा मारत होत्या. सर्वात आधी नोकरीसाठी आईलाच घ्यायचं ठरलेलं. परंतु आईचं शिक्षण झालेलं नव्हतं. ती तर 10वी पर्यंत सुद्धा शिकली नव्हती. त्यामुळे तिला एखादी शिपाई कर्मचाऱ्याची नोकरी मिळाली असती. नातेवाईकांनी आईला सल्ला दिला की तुमची मुलगी प्रिया आत्ताच 12वी पास झाली आहे आणि तिच्या वयाची 18 वर्षेही पूर्ण झाली आहेत. त्यामुळे वडिलांच्या जागी तिला लावलं तर वयाच्या 60 वर्षापर्यंत ती नोकरी करू शकेल. परंतु प्रियाला तर वकील बनायचं होतं. पण सगळ्यांच्या पुढे तिचं काहीच चाललं नाही. मुलगी खूप हुशार आहे, जास्त पगार मिळेल, शिवाय डिपार्टमेंटच्या एक्झाम देत राहिली तर लवकर प्रमोशनही मिळत राहील. म्हणून आईनेही तिचं काहीच ऐकलं नाही. आईने तर त्या दिवसापासूनच प्रियाच्या सगळ्या इच्छा, सगळी स्वप्न उद्ध्वस्त केली. तरुण वयात प्रियाचं हृदय खूप वेळा धडकलं. तिच्यासाठी स्थळंही यायची. परंतु तिची आई मुद्दामहून काहीतरी खोट काढून मुलाकडच्यांना पळवून लावायची. प्रियाने 1-2 वेळा सांगितलंही होतं की आई, मी त्याच मुलाशी लग्न करीन जो मुलगा माझी नोकरी बघून माझ्याशी लग्न न करता माझं मन समजून घेईल. परंतु हा मुलगा तुझ्या योग्यतेचा नाही. ही माणसं तुझ्या लायक नाहीत. हे असंच आहे, ते तसंच आहे. सासू चांगली नाही, भांडखोर आहे, मुलगा व्यसनी वाटतोय, अशी काहीतरी खोट काढून तिची आई नकार द्यायची. सुरुवातीला प्रियालाही आईचं म्हणणं पटत होतं.
कारण एक आई आपल्या मुलीच्या वाईटाचा विचार कधीच करणार नाही असंच प्रियाला वाटायचं. परंतु तिला तिच्या आईचे इरादे कधी कळलेच नाहीत. तिच्या आईसाठी तिची मुलगी ही फक्त एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती आणि तिला ही कोंबडी गमवायची नव्हती. बाबांचे मित्र मोहन काका त्यांचा मुलगा रोहनसाठी किती मागे लागले होते आईच्या, परंतु त्यांनाही आईने नकारच दिलेला. प्रियालाही रोहन आवडत होता. 10वी पर्यंत दोघांनी एकत्र शिक्षण घेतलेलं. घरचंही सगळं चांगलं होतं. तरीही तिच्या आईने मोहन काकांना फक्त नकारच दिला नाही तर त्यांचा अपमान करायलाही मागे पुढे पाहिलं नाही. तुमची बायको आजारी आहे म्हणून तिची सेवा करायला तुम्हाला मोलकरीण हवी आहे, म्हणूनच माझ्या प्रियाचा हात मागताय असं म्हणाली. त्यामुळे मोहन काकांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आमच्यासोबतचं नातं तोडून टाकलं. आईला तर तिची फक्त 2 मुलं आणि त्यांचंच भविष्य दिसत होतं. आजही प्रियाला आठवतंय की कधीच संध्याकाळच्या जेवणासाठी आईने तिची वाट पाहिली नाही. प्रियालाही वाटायचं की जेवताना आईची सोबत हवी, तिच्याशी मन मोकळेपणाने बोलावं, तिच्यासोबत गप्पा माराव्यात, ऑफिसच्या कामाची चर्चा करावी. परंतु आईकडे तिच्यासाठी वेळच नव्हता. मग प्रियाही आपल्या ऑफिसचं काम, डिपार्टमेंटच्या एक्झाम, घराच्या जबाबदाऱ्या यामध्ये एवढी गुंतली की तिने या सगळ्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. ती कधीच आईची लाडकी लेक बनली नाही. ती फक्त एक सोन्याचं अंड देणारी कोंबडीच बनून राहिली होती. आपल्या आयुष्याची अमूल्य 15 वर्षे तिने कुटुंबासाठी खर्च केली होती. परंतु एवढं करूनही ती सगळ्यांसाठी परकीच होती. परवा एकदा ती तिच्या भावाच्या प्रशांतच्या मुलावर ओरडली तर त्याच्या बायकोने किती सुनावलं होतं तिला. दीदी, तुम्हाला नाही जमत मुलांना सांभाळायला, तसंही तुम्हाला कुठे स्वतःची मुलं आहेत. तेव्हा प्रियाला खूप वाईट वाटलं होतं. प्रियाने कितीतरी वेळा घरच्यांच्या तोंडून ऐकलं होतं की हे आमचं कुटुंब आहे, काय करायचं काय नाही ते आमचं आम्ही बघून घेऊ, तुला हस्तक्षेप करायची काहीच गरज नाही. आईसुद्धा आपल्या लेकाचीच बाजू घ्यायची. भावाच्या घरात त्यांच्या मर्जीनेच राहावं लागायचं. ते जे म्हणतील तेच ऐकायला लागायचं. प्रियाला नेहमी वाटायचं की आपलंही एक कुटुंब असावं, आपल्यावरही प्रेम करणारं कोणीतरी असावं. परंतु तिच्या घरच्यांनी तिला तिचं स्वतःचं कुटुंब मिळून दिलं नाही. आईने तर बघायला येणाऱ्या प्रत्येकात काहीतरी खोट काढून डावललेलंच होतं. आता वाढलेल्या वयाने आपल्या खुणा दाखवायला सुरुवात केली होती. चेहऱ्यावरचे तेज आणि सुंदरता कमी झाली होती. तरुण प्रिया कधी प्रौढ झाली हे तिलाही कळलं नव्हतं. ऑफिसवरून घरी आल्यावर रात्री एकटेपणामुळे तिला घर खायला उठायचं. हे सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं असं वाटायचं. आणि अशातच तिला प्रौढ वधूवर सूचक मेळाव्याबद्दल समजलं आणि या सोहळ्यात भाग घेण्यासाठी तिने नोंदणी केली होती. त्या मेळाव्यासाठी ती गेलीही होती. तिथे गेल्यावर तिला समजलं की तिच्यासारखीच भरपूर माणसं आहेत जी आपल्या कुटुंबासोबत असूनही एकटीच पडली आहेत. तिथेच प्रशांतच्या बायकोच्या नात्यातील कोणीतरी तिला पाहिलं आणि प्रियाच्या घरी फोन करून कळवलं. प्रियाने लग्नाचा निर्णय अजून घेतलाही नव्हता. फक्त तिच्या मनात आशा निर्माण झालेली की आयुष्य आपल्यालाही दुसरी संधी देऊ शकतं. परंतु प्रिया घरी पोचण्याआधीच ती मेळाव्याला गेली होती ही बातमी वाऱ्यासारखी पोहोचली होती. प्रिया घरी पोहोचते की नाही तोच तिची आई, भाऊ, बहीण, वहिनी सगळेच तिच्यावर तुटून पडले. बरं झालं तिथे माझ्या सुनेच्या नातेवाईकांनी पाहिलं, नाहीतर आम्हाला कळलंही नसतं, आई रागाने ओरडली. हो ना, दीदी तर दाजींना सोबतच घेऊन आली असती आणि मगच आपल्याला कळलं असतं. भावानेही सूर ओढला. तुमचे असले कारनामे बघून माझ्या मुलांवर काय परिणाम होईल. प्रशांतची बायको तरी कुठे मागे राहणार होती. प्रियाला आपल्या घरच्यांकडून अशा कडवट बोलण्याची अपेक्षा नव्हती. तिचा राग अनावर झाला आणि तीही म्हणाली, हो, तिथे मला कोणीतरी पसंत पडलंय आणि आता त्याच्यासोबतच लग्न करेन आणि सासरी माझ्या हक्काच्या घरी निघून जाईन असं म्हणून ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सासरी असलेल्या बहिणीलाही फोन करून बोलावून घेतलं. घरी सकाळपासूनच प्रियाची चर्चा सुरू होती. कायम सगळ्यांचं ऐकून घेणारी प्रिया आज वेगळीच वाटत होती.
आजवर तुमच्या सगळ्यांचं खूप ऐकलं, खूप सहन केलंय मी, पण आता नाही. वडिलांच्या जागी लागलेल्या नोकरीचं कर्तव्य पूर्ण केलंय मी. तुम्ही तुमचं आयुष्य सावरू शकाल एवढं लायक बनवलंय तुम्हाला. माझं उरलेलं आयुष्य मी माझ्या मर्जीने जगणार. मी या शहरातून ट्रान्सफर घेऊन दूर निघून जाणार आहे. आई, मला माहीत आहे की तू तुझ्या लेकासोबतच राहणार, परंतु तरीही काही अडचण आली तर तुमच्या या मुलीच्या मनाची आणि घराची दारं कायम तुमच्यासाठी खुली असतील. जरी तू एक चांगली आई बनू शकली नसलीस तरीही मी एक आदर्श मुलगी बनण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत नक्कीच करीन. आणि राहिला प्रश्न माझ्या लग्नाचा, तर मी कोणासोबतही लग्न करणार नव्हते. पण तुमचं हे असलं बोलणं ऐकून असं वाटतंय की माझंही हक्काचं कुणीतरी असावं. एवढं बोलून प्रिया तिथून निघून गेली आणि अशा प्रकारे तिने आता स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, कशी वाटली कथा? छान होती ना? पुढची कथा यापेक्षाही छान असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.